गेले 2 हॅलो एव्हरीवन. तर आज आपल्यासोबत वर्ल्ड कॅम्पचे ऑर्गनायझर जयदीप पाटील सर आहेत. तर आपण त्याच्याकडून थोडे प्रश्न विचारत त्यांना आपण थोडं जाणून घेऊयात वर्ल्ड कॅम्पची जर्नी कशी होती त्यांची, कारण ते खूप अर्ली स्टेज पासून याच्यामध्ये आहेत. त्यांनी स्टार्ट केलं असं म्हणू शकतो आपण. त्यांच्यासोबत अजून 1-2-3 जण होते, आपण घेऊ शकतो त्यांचा पण इंटरव्ह्यू याच्यानंतर. सो सर, मला तुमच्याकडून जरा ऐकून घ्यायचं की जेव्हा अर्ली स्टेज होती वर्ल्ड कॅम्पची तेव्हा आपल्याकडे खूप कमी लोक होते, मे बी 2-3च होते. आणि तेव्हा कोल्हापूरमध्ये इतका अवेअरनेस नव्हता वर्ल्ड कॅम्पचा की वर्ल्ड कॅम्प काय आहे, कसा इव्हेंट असेल, कोणासाठी असेल, जे टेकसाठी आहेत नॉन टेकवाल्यांसाठी पण असेल का. तर काय वाटलं तुम्हाला की हा इकडे वर्कआउट होईल प्रॉपर, इतकं रिस्पॉन्स चांगला मिळेल आपल्याला कोल्हापूरमधून, तर काय होतं त्याच्या मागे? जेव्हा मी आधी काय गेले आधीचे वर्ल्ड कॅम्प पुणे असतील, मुंबई असतील, त्यात तिथे आम्ही ऍज अ व्हॉलेंटियर म्हणून जात होतो. तेव्हा मी मकरन सर असतील, आम्ही फक्त हे डिसाईड करत होतो की आपल्याला हा इव्हेंट कोल्हापूरमध्ये करायचा आहे. ठीक आहे. पण कोल्हापूरमध्ये करण्यासाठी मग प्लॅन करत होतो. गेले 2-3 वर्ष ह्या प्लॅन मध्ये होतो, पण आम्हाला असं यश येत नव्हतं जसं पाहिजे तसं. लास्ट टाइम आम्ही डिसाईड केलं की नाही, जानेवारी मध्ये आपल्याला वर्ल्ड कॅम्प करायचा आहे. सो आम्ही कोल्हापूरमध्ये एक छोटीशी मीटअप घेतली. 3 जण झालो होतो आम्ही स्टार्टला, पण हळूहळू जॉईन होत गेले आणि आता तुम्ही पाहताय की हा इव्हेंट किती सक्सेसफुल होतोय. ओके. तर आता आपण आज कॉन्ट्रीब्युटर डे दिवशी हे आपण घेतो इंटरव्ह्यूज. तर काय अटेंडीजचा रिस्पॉन्स आलाय का तुमच्यापर्यंत की कसं होतं इव्हेंट, किंवा काय त्यांना दिसतंय उद्याच्या इव्हेंटसाठी जे स्टुडंट वगैरे आले होते? ओके. सो आता सकाळी जर आपण बघितलं, स्टुडंटचं वर्कशॉप चालू आहे. आम्ही पर्सनली तिथे जाऊन बघितलं, लंच ब्रेक मध्ये मुलांशी विचारलं की बाबा खरं तुम्हाला यातून ज्ञान मिळते की नाही. तर त्यांचा रिस्पॉन्स जो होता तो खरंच खूप चांगला होता, की जेणेकरून ते खूप एन्थुसियास्टिक आहे की काहीतरी नवीन शिकायला मिळते, काहीतरी डेव्हलपमेंट चालू आहे कोल्हापूरमध्ये. त्यामुळे ते पण हॅपी आहेत आणि आम्हाला पण आमचा सक्सेस भेटल्यासारखं वाटतं. वर्ल्ड कॅम्प कोल्हापूरसाठी फक्त 3 शब्दात सांगा, जे वर्ल्ड कॅम्प ह्यावेळी अटेंड नाही करू शकलेत ते ह्याच 3 शब्दावरून पुढच्या वेळी यायलाच पाहिजेत. 3 शब्दात तसं सांगणं अवघड आहे, पण एकच म्हणू शकतो की कोल्हापूर वर्ल्ड कॅम्प विषय हार्ड. तुम्ही इतका टाइम दिल्याबद्दल सर थँक्यू सो मच.